आज रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन मनोज मोदी यांनी त्र्यंबक राज्याच्या सुवर्ण मुकुटासाठी 1.25 किलो सुवर्णदान केले। मागील महिन्यात मनोज मोदी हे त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आले होते। तब्बल 200 वर्षापूर्वींचा सुवर्ण मुकुट नवीन बनवण्याचा संकल्प त्यांना सांगण्यात आला होता। देशभरातील भाविकांच्या सुवर्णदानातून 8.5 किलोचा सुवर्ण मुकुट बनवण्याचा संकल्प वर्षभरापूर्वी करण्यात आला होता। सदर सुवर्णदानास 5 किलोपेक्षा जास्त सोने देवस्थानकडे जमा झालेले आहे। मोदी यांनी उरलेले सोने मी स्वतः देतो असे कबूल केले होते, परंतु अजूनही काही भाविक महाशिवरात्रीपर्यंत सोने दान करण्यासाठी इच्छुक असल्याने त्यांना 125 तोळे दान करू शकतात असे सांगण्यात आले होते। त्या अनुषंगाने आज त्यांचे सहकारी हितेश भाई सपत्नीक येऊन त्यांनी रीतसर संकल्प करून सदर 1.25 किलो सोने देवस्थानकडे सुपूर्द केले। त्याप्रसंगी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कैलास गुले, सौ रुपाली भुतडा, पुरुषोत्तम कडलक, मनोज थेटे, सत्यप्रिय शुक्ल, स्वप्नील शेलार, प्रदीप आप्पा तुंगार उपस्थित होते। सदर सुवर्णदास ज्यांचे सहकार्य लाभले असे मनोज मोदी यांचे निकटवर्तीय मनोज तुंगार हे उपस्थित होते। सदर सुवर्णदानाची पावती त्यांचा सत्कार करून सुपूर्द करण्यात आली। त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये हे सर्वात मोठे दान असल्याचे सांगण्यात आले। मागील महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन श्री मनोज मोदी हे त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आले होते। त्यावेळी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने मागील वर्षी सुरू केलेली सुवर्णदान योजना त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी मुकुट हा नव्याने बनवण्यात येणार आहे 8.5 किलोचा। त्यांना त्या योजनेविषयी माहिती देण्यात आली होती। त्या अनुषंगाने त्यांनी उरलेलं सोनं देऊ केलं होतं, परंतु या सुवर्णदानामध्ये प्रत्येक भाविकाचा थोडा ना थोडा सहभाग असला पाहिजे, म्हणून आम्ही भाविकांकडून जवळपास 5 किलोच्या वरती सोनं सुवर्णदान त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। आणि उरलेलं जे सोनं होतं त्यापैकी 1.25 किलो सोनं देण्याचं श्री मनोज मोदी यांनी कबूल केलं होतं। त्या अनुषंगाने आज रोजी त्यांचे निकटवर्तीय हितेश भाई यांनी बिस्किटाच्या स्वरूपात 125 तोळे म्हणजे जवळपास 1.25 किलो सोनं जवळपास 1 कोटी रुपयाच्या आसपास असं सपत्नीक येऊन त्र्यंबकेश्वराला संकल्प करून त्या ठिकाणी आमचे सहकारी विश्वस्त मनोजी थेटे असतील, कैलासजी गुले असतील, सत्यप्रिय शास्त्री शुक्ल असतील, प्रदीप आप्पा तुंगार, रुपालीताई भुतडा असतील, या सर्वांच्या समक्ष सुपूर्द केलं। आम्ही त्यांचा सत्कार करून त्यांना त्या ठिकाणी पावती दिली। अशा प्रकारे दानशूर व्यक्ती या त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये येत असतात। त्यांच्या कंपनीचे आम्ही सर्व देवस्थान ट्रस्टच्या वतीने आभार मानतो। नाशिक लोकशाही न्यूजसाठी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर।